सूर्य हा प्रकाशाचा नैसर्गिक स्रोत आहे आणि तो प्रकाशाचा मुख्य नैसर्गिक स्रोत आहे असं आपण म्हणतो. त्यानंतर आकाशात रात्रीच्या वेळेला जे इतर तारे आहेत, त्यानंतर काजवे, अँगलर फिश, हनी मशरूम हे जे आहेत हे सुद्धा प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत आहेत. तर आता आपल्याला प्रकाशाचे दोन प्रकारचे स्रोत कळाले. एक म्हणजे कृत्रिम स्रोत आणि प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत. कृत्रिम स्रोत असतात ते मानव निर्मित असतात, तर प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत हे सूर्य हा मुख्य नैसर्गिक स्रोत आहे. त्यानंतर काजवे, हनी मशरूम आणि अँगलर फिश हे जे आहेत हे प्रकाशाचे नैसर्गिक स्रोत आहेत. आता आपण बघणार आहोत ते म्हणजे प्रकाशाचे संक्रमण कशा प्रकारे होत असते. तर यासाठी बघा, दुपारच्या वेळेला एक खिडकी किंवा दरवाजाच्या फटीतून किंवा छत असेल, कौलारू जर छत असेल तर त्या छताच्या छोट्या छिद्रातून प्रकाश किरणे आलेली तुम्ही पाहिली असतील. तर ही जी प्रकाश किरणे फटीतून किंवा कौलारू घर असेल तर त्या कौलाच्या छोट्या छिद्रातून जमिनीकडे येतात. तर त्यामध्ये आपल्याला त्यांच्या मार्गात काही धूलिकण असतात. हे धूलिकण आपल्याला दिसून येत असतात. या कणांच्यामुळे प्रकाशाचा मार्ग आपल्याला समजतो. यावरून काय कळतं तर प्रकाशाचा मार्ग हा सरळ आहे हे आपल्या लक्षात येते. म्हणजे त्यामध्ये जे धूलिकण असतात आपल्याला तो जो प्रकाश दिसतो त्याला आपण कवच असं देखील म्हणतो. बघा, यामध्ये जे काही धूलिकण असतात याच्या मार्गावरून आपल्याला कळते की प्रकाशाचा मार्ग हा सरळ आहे. मग आता प्रकाशाचे जे काही संक्रमण होते ते सरळ रेषीय संक्रमण आहे. तर त्यासाठी कृती करून बघायची आहे आपल्याला. इथे चित्रामध्ये आपल्याला दाखवलेले आहे की इथे 3 पुठ्ठे घेतलेले आहेत आणि त्याच्या मध्ये 3 छिद्र पाडलेले आहेत. इथे मेणबत्ती ची ज्योत आपल्याला दिसत आहे. तर या छिद्रामधून बघितले असता आपल्याला हे पुठ्ठे एकमेकांच्या समोर सरळ रेषेत जर ठेवले असतील तर आपल्याला इथे मेणबत्तीची ज्योत पेटती ज्योत दिसते. परंतु दुसरी कृती अशी केलेली आहे की हे जे पुठ्ठे आहेत ते आता पुढे मागे थोडे हलवले आहेत. म्हणजे हे पुढे आहे तर हा एक मधला पुठ्ठा मागे हलवलेला आहे. त्यामुळे आपल्याला आता ही जी पेटती ज्योत आहे मेणबत्तीची ही दिसणार नाही. तर या गोष्टीवरून आपल्याला काय समजून येते या दोन कृतींवरून, तर जे काही प्रकाशाचे संक्रमण आहे हे नेहमी रेषीय होत असते. म्हणजे सरळ रेषेत किंवा सरळ दिशेत होत असते. त्यानंतर आणखी एक इथं कृती केलेली आहे ती म्हणजे एक नळी घेतलेली आहे आणि या इथं स्टँड वरती मेणबत्ती पेटती ठेवलेली आहे. तर या नळीतून सरळ नळीतून बघितली असता आपल्याला ती पेटती मेणबत्तीची ज्योत दिसते. परंतु जेव्हा ही नळी वाकडी कराल किंवा थोडीशी वाकवून घ्याल तेव्हा ती जी पेटती मेणबत्ती आहे ती आपल्याला दिसत नाही. म्हणजे या दोन्ही कृतींवरून आपल्याला काय समजून येते तर प्रकाशाचे जे काही प्रवास आहे हा प्रवास सरळ दिशेत असतो. म्हणजे आपण त्याला काय म्हणायचं, प्रकाशाचे रेषीय संक्रमण. बघा, प्रकाशाच्या सरळ दिशेतील प्रवासाला प्रकाशाचे रेषीय संक्रमण असे म्हणतात. म्हणजे प्रकाश हा नेहमी सरळ दिशेमध्ये प्रवास करत असतो, त्याला प्रकाशाचे रेषीय संक्रमण असे म्हणतात. त्यासाठी आपण 2 प्रकारच्या कृती करून बघितलेल्या आहेत. आता आपण बघणार आहोत ते म्हणजे प्रकाशाचे परावर्तन. आता मुख्य प्रश्न तुम्हाला पडला असेल की आपल्याला ज्या वस्तू दिसतात त्या वस्तू कशा दिसत असतील बरं. तर त्या वस्तू कशा दिसतात हे आता तुम्हाला समजवत आहे. प्रकाश स्रोतापासून, आता हा एक प्रकाश स्रोत इथे दिलेला आहे बल्ब, याच्यापासून जो प्रकाश बाहेर पडतो हा एखाद्या वस्तूवरती परावर्तित होतो. म्हणजे हा एखाद्या वस्तूवर पडतो आणि त्या वस्तूपासून इकडे परावर्तित झालेला दिसत आहे. आता ही वस्तू आपल्या घरातील भिंत असो किंवा इतर कोणत्याही वस्तू असो, तर प्रकाश स्रोतापासून वस्तूवर पडणारी प्रकाश किरणे वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात. याला प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. बघा, हा एक प्रकाश स्रोत आहे आणि याच्यापासून जी काही प्रकाश किरणे आहेत ती या वस्तूवर पडली आहेत आणि इथून ती पुन्हा इकडे परावर्तित होत आहेत. म्हणजे परत फिरत आहेत, ती त्या वस्तूवरच्या पृष्ठभागावर पडलेली आहेत आणि तिथून ती परत फिरत आहेत. ही जी काही क्रिया घडते या क्रियेला प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. आता परावर्तित किरणे ही आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचली की आपल्याला वस्तू दिसते. आता ही जी किरणे परावर्तित किरणे आहेत ही आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचली की त्यामुळे आपल्याला ती वस्तू दिसते. आपल्या घरातील देखील भिंतींच्या पृष्ठभागांवरती त्या प्रकाश किरणांचे परावर्तन होते आणि त्यामुळे ते आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचले की आपल्याला वस्तू दिसतात. त्याचबरोबर पुढे आपल्याला एक माहिती दिलेली आहे जनरल नॉलेजसाठी, त्याचा आपल्याला उपयोग होईल. ते म्हणजे तारे स्वयंप्रकाश आहेत. बरोबर विद्यार्थ्यांना, तारे हे स्वयंप्रकाश आहेत, ते स्वतः एक प्रकाशाचे उगमस्थान आहे. तर ग्रह आणि उपग्रह हे परप्रकाश आहेत. म्हणजे ते
स्वतः उगमस्थान प्रकाशाचे नाही. सूर्यप्रकाश चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन आपल्यापर्यंत पोहोचतो. म्हणजे सूर्याचा जो प्रकाश आहे हा चंद्राच्या पृष्ठभागावरती पडतो, तिथून तो परावर्तित म्हणजे तिथली किरणे ती परावर्तित होतात आणि ती आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे जो चंद्र आपल्याला दिसतो त्याला आपण, तो जो प्रकाश पडतो त्याला आपण काय म्हणतो, चंद्रप्रकाश असे म्हणतो. म्हणजे हे कशामुळे होते तर प्रकाशाच्या परावर्तनामुळे आपल्याला ही गोष्ट झालेली दिसून येत आहे. आता पुढे काही प्रयोग करायचे आहेत. ते म्हणजे इथे आपल्याला आरशाचे चित्र दिसत आहे, तसेच गाडीची काच, इथे काही स्टेनलेस स्टीलच्या भांडी किंवा वस्तू दिसत आहेत. तर या कोणत्या वस्तूमध्ये आपल्याला प्रतिबिंब दिसेल तर आरशामध्ये दिसणार, गाडीच्या काचेमध्ये दिसणार किंवा या